उन्हाचा चटका जर बसला त्यावेळेस सावलीचं महत्त्व कळतं आणि मग तो झाडाच्या सावलीमध्ये येतो चटका बसू नये म्हणून. ज्ञानोबारांची ओवी किती सुंदर आहे पहा बरं का. ज्ञानोबारांनी जी ज्ञानेश्वरी आपल्यासाठी तयार केली ना तो द्राक्षाचा मळा आहे. गीतेसाठी उपमा दिली पण ज्ञानेश्वरी समजा काय ज्ञानोबारांची त्या काळातली बरं का. लोक आत्ता म्हणतात द्राक्ष आत्ता आले आणि विदेशातले तर नामके हे जर ज्ञानेश्वरी वाचत नाहीत येडे लोक. काय म्हणतात साखरच आपल्या भारतामध्ये नव्हते काही येडेत काय. एवढा भारत गरीब होता का. आत्ता ती लोक भूषण मानतात. 300-400 वर्षापूर्वी गॅलिलिओनी शोध लावला आणि त्याला तुरुंगात टाकलं. पृथ्वी सपाट नव्हती गोल होते. अरे आपल्याकडे महाभारतामध्ये भूगोल असं नाव आहे. काय नाव आहे भूगोल म्हणजे पृथ्वी कशी आहे गोल आहे. त्याच्यावर संशय सुद्धा नाही कुणाला. काय कळतं ह्या लोकांना. म्हणून ग्रंथ म्हणजे काय ज्ञानोबा सांगतात श्लोकाक्षर द्राक्षलता. श्लोकांची अक्षरे ही द्राक्षांची लता आहे आणि ती लता होण्याकरता मंडप लागतो. त्या काळातले बरं का द्राक्षासाठी मंडप टाकण्याची पद्धत आहे त्या काळामध्ये. आजही तीच वापरली जाते. श्लोकाक्षर द्राक्षलता मांडवी झाली आहे गीता. गीता मांडव झाली आहे आणि ती सावली कोणा करतायत संसार पथश्रांता विसंभावया. संसारामध्ये जे दमलेली लोक आहेत शिणलेली लोक आहेत वैतागलेली लोक आहेत त्यांच्यासाठी ही गीता आहेत. आतमध्ये या द्राक्ष पण खा आणि सावलीचा अनुभव घ्या. काय ज्ञानेश्वरीत मांडव झाली आहे गीता. संसार पथश्रांता. संसारातली दमलेली लोक जी आहेत त्यांना विश्रांती घ्यायची असेल तर ती ज्ञानेश्वरीचा मंडप आहेत. अहो तुम्ही तर माणसं आहेत. नामदेव महाराज देवाला म्हणतात नमा म्हणे देवा चला तया ठाया. 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 विश्रांती घ्यावया कंठावारी. विश्रांती घ्यावया कंठावारी. हे साधा सिद्ध वेदी मेरा 84 सेवा सिद्ध वेदी मेरा. हे विश्रांती घ्यावया कंठावारी. विश्रांती घ्यावया कंठावारी. 84 सेवा सिद्ध वेदी मेरा. 84 सेवा सिद्ध वेदी मेरा. नामा म्हणे देवा. नामा म्हणे देवा चला तया ठाया. विठ्ठलाला म्हणताय चला तया ठाया. विश्रांती घ्यावया आळंदीमध्ये. संतांच्या संगतीमध्ये विश्रांती असते हे पक्क डोक्यात ठेवा. हे का बोलतो मी काय काय असे विचित्र विंचू आहेत ना. संत जे समाधानी आहेत त्यांना एवढं सक्रिय करतात ते पण भटकतात. ज्या संतांना मुलं बाळं नाहीत त्यांनी कंपनी काढायचं काही कारण आहे का. बोला ना. च्यवनप्राश घ्या. तुझं का बी ऐकायचं नाही कळालं तुम्हाला. पुढे येड एक जण आला होता मला काय मलाच असे का लोक भेटतात ते अजून कळत नाही. योगाचार्य होता. येताना च्यवनप्राश आणला आत्ता 4 दिवसापूर्वी. महाराज एवढा शुद्ध च्यवनप्राश जगात नाही मी आणलेला आहे. म्हणलं काय काय विशेषता. मग ते सांगितलं इतक्या बुट्या टाकल्या तितक्या बुट्या टाकल्या. म्हटलं होतं काय ताकद इथे म्हणे. म्हटलं आता काय कमी वाटते का.
नाही म्हणे योग केला पाहिजेत आणि हे खाल्लं पाहिजे. म्हणजे नीट समजून सांग, योगाने रोग जातो, मग च्यवनप्राश कशाला आहे? योगाने जर रोग जातो तर औषध घ्यायची काय गरज आहे? औषध घ्यायचे तर मग जे आधुनिक विज्ञान आहे त्याचा आधार घ्या. हे परंपरेची लोक आहेत ना, ही मार्केटिंग करतात. गेनी असं होतं, त्याने असं होतं, नाही कळत महाराज. विश्रांती देणारे संत आहेत. नीट ऐका, संताला अविश्रांत करू नका, बुंगा मागे लावतात. आमच्या स्वामीजींचा दृष्टांत फार सुंदर आहे. स्वामीजी म्हणायचे, एक संन्यासी राहायला होता, काहीतरी झाले भांडणं. आता ते भांडणे करतात म्हणून संन्यासी होतात ना. आळंदीला जाणारी मुलं वगैरे जर त्याचा विचार केला, अभ्यास केला, काही सण होत नाही म्हणून आळंदीला जातात. आणि जे शिकण्याकरता जातात ज्ञानेश्वरी कंठस्थ करतात. आणि जे ज्ञानेश्वरी कंठात ठेवत नाहीत, विठ्ठल विठ्ठल जे सोडून दिलेलं आहे, नीट ऐका, ते करायला लावतात. याचं कारण संगती. मला आता आपले सगळे घरातले माणसं आहे म्हणून सांगतो, माऊलीच्या मंदिरासाठी वर्गणी झालेली चालू आहे वर्गणी. आणि मी मागे जाहीर केलं होतं पिंपळनेरच्या सप्ताहामध्ये. पिंपळनेरची सुद्धा कमाल आहे बरं का, एवढा छोड्या दिवसामध्ये एवढा महान सप्ताह केला. एकदा टाळ्या वाजवा त्यांच्या नावाने. आम्ही तिथं जाहीर केलं मी पिंपळनेरमध्ये की भगवान बाबाच्या मंदिराला इथून पुढं वर्गणी होणार नाही. कुणी जाहीर केलं आहे? मी ना. मग दुःख किंवा सुख मला वाटायला पाहिजे ना. तिथं 4 महाराज होते, त्यांचे चेहरे पडले. ते गादीवरही नाहीत, गादीच्या लायकीचे पण नाहीत. कीर्तन ते झाल्याबरोबर मला येऊन भेटले. म्हणजे महाराज काय करताय तुम्ही? माऊलीच्या नावाने जर तुम्हाला माझी संगत सांगतोय बरं का, तुझा विषय भटकायचा, तुम्हाला वाटायचं ते महाराज सांगतोय मी. सिद्धांत समजून घ्या, सिद्धांतासाठी दृष्टांत आहेत. महाराज काय करताय तुम्ही शास्त्रीजी? माऊलीच्या नावाने जर एवढी वर्गणी मिळते तर बाबाच्या नावाने किती मिळेल? असली संगत जवळ नसली पाहिजे. शोषण करण्यासाठी संत नसावा, विश्रांतीसाठी संत असावा. ही ज्ञानोबरायांची ओवी बरं. पुसोणी शिण हरिती देती सुख, सुख देणारा संत असतो. विठ्ठल ज्ञानोबरायचं सुख तुकोबरायला मिळालं. ज्ञानोबरायांचं सुख म्हणून पहिला शब्द आहे त्यांचा, विश्रांती पावलो. एक एक शब्द जर सांगितले ना तुकोबरायचे, काय सांगा महाराज. विश्रांती पावलो, पण पुढचा शब्द फार महत्त्वाचा, सांभाळा उत्तरी. एकदा लाभ झाला विश्रांतीचा, पण ही संसारातील गचपण आहेत ना, पुन्हा ओढण्याचा प्रयत्न करतील. म्हणून मला पुन्हा सांभाळा. सांभाळा. नुसती डिग्री मिळाली, मोठी डिग्री मिळाली, याचा अर्थ असा नाही झाला की तुम्ही तुरुंगात जाऊ शकत नाहीत. तुरुंगात टाकणारे माणसं डिग्री पाहतात का? पुढं बोलतो, संत पण पाहतात का? संताची तर सोय चांगली होती तिथं आतमध्ये. सांभाळा उत्तरी. संत झालात, कर्तव्यता संपली नाहीत. उत्तरी सांभाळा, पुन्हा सांभाळा. का सांभाळा? तुमच्या योगाने, तुमचा कृपेचा रस प्याल्याने माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम वाढलं. ज्ञानोबरायांची कृपा रूपी रस अंतःकरणात गेल्यामुळे प्रेम वाढलं. वाढले अंतरी प्रेम नाही, प्रेमाचं सुख. हे फार अवघड शब्द आहे महाराज. कधीतरी वेगळ्या पद्धतीने याच्यावर कीर्तन करावं लागलं. प्रेम सुख शब्दाचा अर्थ काय माहिती का? प्रेम मिळतं एखाद्याला, पण प्रेमाचं सुख नाही मिळत. प्रेमाचा ताण होतो. नाही कळालं? जेवढे लव्ह मॅरेजवाले ना, डोळे झाकून त्याच्याकडे जा. हे श्लोक आहे गीतेमध्ये, यत्तद अग्रे
अमृतोपमम. सुरुवातीचं जे प्रेम असतं ना लव्ह मॅरेजमधलं, काय असतं ते, जन्म देणाऱ्या आईबापाला दोघंही जुमानत नाहीत. येऊ करेंगे त्यों करेंगे. आणि ते सुरुवातीचं प्रेम ते एवढं भयंकर असतं महाराज, बायको नवऱ्याला बोलवत असते. माझा एक मित्र आहे कल्याणचा, 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. खूप जवळचा होता, त्याचं लग्न झालं आणि त्याने काही लग्नाला बोलवलं नाही. म्हटलं काय आहे गोपाळ, म्हणलं लग्न केलंस पण लग्नाला बोलवलं नाही. आता कीर्तनाला आलो, निदान कोणाबरोबर केलं ते तर दाखव. आम्ही 2-4 जण होतो ना, सगळे असेच अव्यावहारिक. व्यवहाराचं आजही ज्ञान नाही बरं का व्यवहाराचं, मी कबूल करतोय. ते भगवान बाबांच्या कृपेमुळं सगळं व्यवस्थित चाललेलं दिसतंय तुम्हाला, पण व्यवहार नाही, व्यवहार बाबाच करतात. नुकसान फायदा सगळं त्यांचाच आहेत. आम्ही फक्त ज्ञानेश्वरी वाचणारी लोक आहेत, दक्षता घेणारी लोक आहेत ज्ञानेश्वरीची. व्यवहारामध्ये एवढी दक्षता नाही माझ्याकडून, मी कबूल करतो. पण लोक कबूलच करत नाही की मला व्यवहार येत नाही म्हणून. मलाच तुम्ही बापरे, पुढचा शब्द नाही वापरत मी. व्यवहार घडणं वेगळं, व्यवहार घडणं वेगळं, व्यवहार करणं वेगळं. आता विषय तो लांबवत नाही. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता तुम्ही कीर्तना आलेत, चला आपल्या घरी चहा प्यायला जाऊ. चहा प्यायला गेलो आम्ही 4-5 जण असेच आमच्यासारखे सगळेच दोस्त. एका बाईनी पाणी आणलं. आता कोणाला पाणी पिण्याची इच्छा नव्हती, त्या 2-3 जणांना विचारलं पाणी, नको म्हणले पाणी. तिने काय म्हणावं, अहो गोपाळनी पाठवलंय मला. तुम्हाला पण आमच्यासारखा वेळ लागतोय. ती बाई काय म्हणली, गोपाळने पाठवलंय मला. आता दुसऱ्या पोराने गप बसायचं ना, तुम्ही बहीण आहे का त्याची. ती डोक्याला हात लावला तिने. ती म्हणजे तुम्ही कशाला आला तिथं. नाही म्हणजे आम्ही गोपाळला भेटायला आलो. अजून त्याची पत्नी बघायला आलो. अहो तो गोपाळ माझाच नवरा आहे. मराठी कळून घ्या. उद्धट बोलल्यामुळं तुम्ही अहंकार आणि मूर्ख आहात हे सिद्ध होतं. मोठा माणूस आहेत एकेरी तुम्ही बोलताय, नालायक आहात तुम्ही. तुमचे खानदान दाखवता. लक्षात ठेवा. विशेष करून भाऊच्या बाबतीमध्ये प्रचलित शब्द आहेत की भाऊ बाबाला असे बोलायचे. बाबाबरोबरचे लोक जिवंत आहेत असून कधीही भाऊ चुकीचं बोललं नाही बरं का. बाबाला माझा भगवान म्हणायचे, वामन भाऊ कधी बोलले नाहीत त्यांना. कोणाला काय बोलावं एवढं तरी भाऊला समजत असेल ना. नारायणगडाचं वैभव भोगलेले भगवान बाबा, ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा, त्यांना कसं काय बोलतील ते. पण हे जे हलकट लोक आहेत ते असा प्रचार करतात ना, या प्रचारामध्ये तुमचं अंतःकरण प्रकट होतं. तुम्ही मूर्ख आहात. संत एकमेकाला, याचा अभंग कोणता आहे, श्री संताचे माथा साष्टांग हे करी दंडवत, हा मान असतो. उद्धट बोललात, एकेरी बोललात, तुम्ही कोण आहात. मोठ्या माणसाचा मोठेपण कमी होतच नाही. तुमची खानदान समजते. विठ्ठला विठ्ठल.